तर आज नाश्त्यामध्ये बनतंय मस्त असं थालीपीठ। गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज नाश्त्यामध्ये बनतंय मस्त असं थालीपीठ। तर गव्हाच्या पिठाचं आणि ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ बनवायला घेतलं आहे मी। म्हटलं आज नाश्त्यामध्ये थालीपीठच करावं आणि छान झालेले आहे। मस्त कांदा वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये, मी पातीचा कांदा, साधा कांदा वगैरे। रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवावं विचार येत असतो, कधी पोहे, उपमा। म्हटलं चला आज थालीपीठच बनवावं आणि बऱ्याच दिवसांनी बनवलेलं आहे मी थालीपीठ। हे बघा छान झालेलं आहे। आज अपेक्षाला सुट्टी आहे कारण आता 3 दिवस गॅदरिंग होती तिची, त्याच्यामुळे आज ती घरीच आहे आणि आता सक्षम चाललेला आहे कॉलेजला। त्याला आता नाश्ता देते मी। कसा झालेला आहे आणि थालीपीठ खरंच खूप छान झाले आहे चवीला। मुलांचे एक्सप्रेशन वरून कळलंच असेल तुम्हाला। तर अपेक्षा घरी असली की नाश्ता बनतो आमच्याकडे, नाही तर काही बनत नाही, नाही तर मग संडेला बनत असतो। कारण सक्षमही कॉलेजला जातो तर त्याला भाजी पोळी खाऊनच जायची असते, कारण त्याला यायला उशीर होतो। मग 3:30 पावणे 4 वाजतात त्याला। मात्र आता अपेक्षा घरी होती म्हणून आज नाश्ता केला आणि हा कसा पोटभरीचाच नाश्ता आहे, त्याच्यामुळे छान असं पोट वगैरे भरून राहतं मुलांचं। आणि म्हणूनच म्हटलं चला आता थालीपीठच करते, कारण स्वयंपाकाला आता थोडा वेळ होता मला। तर छान झालेले आहे थालीपीठ। तुम्ही करता का नाश्त्यामध्ये? नक्की कमेंटमध्ये सांगा। ते आपण नाश्त्यातही खाऊ शकतो, परत रात्रीच्या वेळी जेवणात वगैरे पण जर थालीपीठ त्याच्यासोबत एखादी चटणी वगैरे केली की छान लागते। तर हा आवळ्याचा मुरब्बा मी बनवलेला होता। याची डिटेल रेसिपी ना मी शॉर्ट मध्ये टाकलेली आहे आणि खूप छान झालेला आहे चवीला। आणि तसंही आवळा खाणं चांगलंच असतं। अपेक्षासाठी हा ना। तर अपेक्षाला असं काही खाणं म्हटलं की तिच्या जरा जीवाकडेच येत असतं आणि जबरदस्ती मग तिला ना द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी। आणि आवळा खाण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात। तर मुलांना हे द्यावं लागतं, नाहीतर ते काही खात नाही। त्यांना कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टी खाण्याचा। हाताने दिला आपण तर खातात, नाहीतर ते अजिबात हात लावत नाही। आणि छान असतं आवळा खाणं। तर आवळा खाण्याचे तसेही भरपूर फायदे आहेत। त्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं। त्याचप्रमाणे आवळा आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो, पाचनशक्ती आपली सुधारत असते। आणि या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात आवळा मार्केटला येत असतो आणि त्याच्यापासून भरपूर असे पदार्थ बनत असतात, लोणचं, कँडी, परत मुरब्बा वगैरे। तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला भरपूर असं छान आवळ्याचं सेवन आपण ते खाण्यायोग्यही असतं आणि मुलं देखील खातात तसं आपण काहीतरी बनवून दिलं त्यांना की। आणि या दिवसाचं ना आवळ्याचं सेवन हे केलंच पाहिजे। तर चला आता मीही नाश्ता करून घेते। माझे थालीपीठ इकडे रेडी झालेले आहे, सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे। तर नाश्ता वगैरे झाला माझा आणि थालीपीठ खरंच खूप छान झाले होते चवीला। तर त्यानंतर आता मग अपेक्षाची आंघोळ वगैरे झाली होती आणि सक्षमही आता कॉलेजला गेलेला आहे। तर मग अपेक्षाला वेणी वगैरे करून दिली मी, कारण तिचे कर्ली केस असल्यामुळे ना थोडं भरपूरच असं तेल छान लावूनच वेणी करून द्यावी लागते तिला। कधी कधी आपल्या हाताने पण करून बघते ती, पण जशी पाहिजे तशी तिला काही जमत नाही। त्यामुळे मग ना छान असं भरपूर तेल वगैरे लावून मग मी तिला वेणी वगैरे करून दिली। तर वेणी करता करता आता स्वयंपाकात काय करायचं हे सगळं आता थोडं डोक्यात चाललेलं होतं। कारण नाश्ता तसा मी 10 वाजता बनवलेला होता, मात्र जेवणं वगैरे दुपारी 2 वाजता होत असतात आमच्याकडे। तर तोपर्यंत काही ना काही आता मग जेवणाचं बघायचं होतं मला। तर तेच सगळं माझ्या डोक्यात सुरू होतं की आता काय बनवू वगैरे। तर चला आता ना स्वयंपाक करायचा आहे। तर काल ना यांनी बथुआ असते ना त्याची भाजी आणलेली होती ही, आणि ही ना काय सरसोची भाजी आणलेली होती। तर त्याचंच मला जे सरसो का साग म्हणतात ना ते बनवायचं आहे। तर चला आता याला वॉश करून छान बारीक चिरून घेते मी
आणि थोडं ना उकळायला ठेवते आणि त्यानंतर मग त्याचं साग बनवते. आणि मक्याचं पीठ आहे तर त्याच्या थोड्या भाकरी किंवा पोळी जे आहे ते बनवून घेणार मी. आज त्यांना सरसोचं साग आणि मक्याची जी पोळी असते ती खायची होती. तर चला आता ते बनवून घेते मी. तसं तर फ्रीजमध्ये ना मेथीची भाजी पण होती तोडलेली, मात्र यांनी काल आवर्जून म्हणजे ही भाजी आणलेली होती आणि ते म्हणत होते की करशील म्हणून. तर मग काल रात्री तर काही करण्यात आलेली नव्हती, म्हणून मग आजच करायला घेतली मी. आणि पालेभाज्या थोड्या फ्रेशच बनवल्या की चांगल्या असतात. तर आधी ना मी ती बथुआ आणि सरसोची भाजी छान स्वच्छ धुवून चिरून वगैरे ना इथे पाण्यामध्ये शिजायला ठेवलेली आहे. आणि त्यासाठीच मला आता टमाटरची पेस्ट करून घ्यायची आहे. तर मग टमाटर कापून मी त्याची पेस्ट वगैरे करून घेतली आणि आता भाजी देखील शिजलेली आहे. आणि शिजताना ना या भाजीची स्मेल जरा कडवट येत होती. माहीत नाही आता टेस्टला कशी लागते. मी तर पहिल्यांदाच बनवते, याआधी मी कधीच बनवलेलं नाही आहे हे. बघूया आता झाल्यावर कशी टेस्ट लागते याची. तर भाजी शिजल्यानंतर ना थंड करून मग मी मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेतलेली होती. आणि त्यानंतर टमाटरची प्युरी पण बनवून घेतलेली होती. तसंच अद्रक, लसण आणि जिऱ्याची ना थोडंसं वाटण तयार करून घेतलेलं होतं. तर तेलामध्ये आधी ते सोडून घेतलं आणि ते छान झालं की नंतर मग टमाटरची प्युरी टाकली मी. आणि त्यानंतर छान ना जे आपले बेसिक मसाले असतात जसं तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर, बस एवढंच टाकलं होतं मी त्याच्यामध्ये, कारण जिरं अद्रक लसणच्या पेस्टमध्ये मी टाकलेलं होतं. त्यानंतर टमाटरलाही छान तेल सुटेपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजू दिलं. आणि मग जी बथुआ आणि सरसोच्या भाजीची पेस्ट होती ती टाकली आणि त्याला छान थोडा वेळनं उकळी छान येऊ दिली, छान शिजू दिलं. आणि आता याला वरून मी तडका देणार आहे. तर तेलामध्ये मी थोडं लसण टाकलेलं आहे, त्यानंतर लाल मिरच्या आणि थोडं मी काश्मीरी लाल मिरची असते ना ती वापरत आहे इथे छान. आणि त्याचा छान असा ना तडका देणार आहे. तर चला, सरसोची भाजी माझी झालेली होती, म्हणजे सरसोचा साग. आणि त्यानंतर आता मक्याच्या पिठाची मला पोळी करून घ्यायची होती, तर तीच बनवायला घेतलेली होती. आता सरसोचं साग दिसायला तर खूप छान वाटत होतं, चवीला कसं आहे हे खाल्ल्यानंतरच कळेल. तर त्यानंतर मग इकडे मी मक्याचं पीठही भिजवून ठेवलेलं होतं आणि मग या पद्धतीने ना मी त्या पोळ्या करून घेतल्या सगळ्या. आणि मी मक्याच्या पोळ्या पहिल्यांदाच करत होती, त्याच्यामुळे थोडंसं आधीच थोडं भिजवून ठेवलेलं होतं मी. आणि जसं की मक्याची पोळी थोडी लवकर जमत नाही, ती तुटते वगैरे असं म्हणतात, म्हणून जरा मनातही भीती होती की मला जमेल की नाही जमेल म्हणून आधी मी जी प्लास्टिक पेपर असते त्यावर तो गोळा ठेवून मग प्लेटनी तो थोडा मी प्रेस करून घेतला छान. आणि नंतर मग बेलण्याने ना थोडीशी त्याला वाढवलं होतं मी. तर छान झालेल्या होत्या, म्हणजे पहिल्या प्रयत्नात छान जमलेल्या होत्या आणि चवीलाही छान झालेल्या होत्या त्या. आणि तुपाशिवाय काही मजा नाही आहे परत मक्याच्या पोळीची, म्हणून छान तूप वगैरेही टाकून घेतलेलं होतं मी त्याच्यावर. तर आज मस्त अशी सरसोदा साग आणि मक्के दी रोटी असं काहीतरी दुपारचं मस्त जेवण होतं. फक्त ताक किंवा मग लस्सीचीच कमी होती, मात्र आता या सीझनला काही ते चालत नाही. आणि आज नकळत म्हणजे कुठली प्लॅनिंग वगैरे न करता सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण छान असं हेल्दी बनलेलं होतं. तर मस्त झालेली आहे भाजी. अपेक्षा जेवत आहे तिकडे, ती सांगत होती की छान झाली मम्मी टेस्टला भाजी म्हणून. तर चला, आज पहिल्यांदा बनवली, मात्र छान झालेली आहे पहिल्या प्रयत्नात. आणि थोडी भीती वाटत होती कसं होते काय होते म्हणून, कारण कधीच बनवलेली नव्हती मी. तर मात्र छान झाली. तर चला, तर आता एन्जॉय करते मी पण सरसोदा साग आणि मक्के दी रोटी. तर चला, जेवण वगैरे झालं, त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळा ना आवरून झाला माझा. तर ना छान झाला होता सरसोचं साग, खूप मस्त वाटत होतं टेस्टला. म्हणजे आपण पालकची जशी पालक आलूची वगैरे भाजी करत असतो ना, तर मला त्याच्यापेक्षाही टेस्ट चांगली वाटली त्याची जेव्हा मी खाल्लं. तर आणि मक्याची ती पोळी पण छान झालेली होती टेस्टला. ती देखील मी फर्स्ट टाईमच बनवली होती आणि खाल्लेली होती, याआधी कधीच बनवलेली नाही आणि खाल्लेली नव्हती. पण दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, म्हणजे ते दोन खाल्लं सोबत की खूप छान वाटतात खायला.
तर चला आता इथेच व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.